म्हातारपणात मुलांनी सुनांनी फसवलं तर रडत बसू नका. द्या त्यांना असं सडेतोड उत्तर, म्हणजे त्यांनाही त्यांची लायकी समजते. आई वडिलांना फसवणं इतकं सोपं नसतं, ते त्यांना जाणीव करून द्या. तरच तुम्ही म्हातारपणात स्वाभिमानाने आणि समाधानाने जीवन जगाल. अगं आई, किती वेळ लावत आहेस? लवकर तयार होऊन गाडीत येण्याची वेळ जवळ आली आहे. आणि नंतर काय सामान भरताना काहीतरी विसरशील. व्यवस्थित पॅकिंग सुद्धा करता येणार नाही, म्हणून सांगतोय आधीच नीट सगळं ठेवून घे. गरजेच्या सगळ्या वस्तू ठेवल्यास कधी उपयोगी होईल तुला, असे म्हणत रमेश आईच्या खोलीतून बाहेर आला. त्यावर सुमित्राताई म्हणाली, हो बाळा, माझी काळजी करू नकोस. मी माझं सामान व्यवस्थित ठेवलं आहे. 4 साड्या घेतल्या आहेत, याशिवाय अजून काय लागणार आहे? बाकीचं सामान माधुरी ठेवल असेच ना, फक्त साड्याच न्यायच्या होत्या. आईचं बोलणं ऐकून रमेश पुन्हा खोलीत आला. रमेश खोलीत आला आणि म्हणाला, काय आई, फक्त कपडे? मी तुला सांगितलं होतं की खाण्यापिण्याचंही सामान ठेव आणि फक्त 4 साड्या ठेवू नकोस. असं होऊ शकतं की तिकडे जाऊन आणखी 10 दिवस काही थांबण्याचा प्लॅन होईल, म्हणून थोडे जास्त कपडे घे. मी म्हणतो तुझ्या सगळ्या साड्या बॅगेत भर. बरं, थोडं एक्स्ट्रा सामान घेतलं तर काय बिघडत नाही. आपल्याला परत घरीच तर यायचं आहे ना. तू पटकन तयार हो. मी माधुरी तयार झाली आहे का ते पाहतो. आई म्हणाली, हो, जाऊन बघ. माधुरी तयार झालीच आहे की मी, नाहीतर गाडी आली आहे आणि तिचं सामान भरायचं राहिलं तर अडचण होईल. आणि हो, सगळं सामान व्यवस्थित पॅक करून हॉलमध्ये बॅगा ठेव, म्हणजे गाडीत लगेच सामान भरता येईल. खरं तर आज सकाळपासूनच सुमित्राताई खूप आनंदात होत्या, कारण त्या आज आपल्या कुटुंबासोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणार होत्या. त्या खूप उत्साहित होत्या, कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तिथे नवस केला होता. त्यांचा मुलगा सावळ्या रंगाचा होता, त्यामुळेच त्यांचं लग्न ठरत नव्हतं. त्याचं शेवटी लग्न ठरलं, काही कारणाने मोडत होतं. आणि शेवटी सुमित्राताईंनी तिरुपती बालाजीला नवस केला होता की मुलाचं लग्न झाल्यावर त्याला आणि सुनबाईला घेऊन दर्शनाला येईल. परंतु आपल्या इच्छेनुसार सगळं घडतंच असं नाही. बालाजीने त्यांची इच्छा पूर्ण केली होती. मुलाचं लग्न झालं, पण लग्नानंतर लगेच त्या दर्शनाला जाऊ शकल्या नाहीत. लग्नानंतर घरात अनेक कामं पार पडली, ज्यामुळे वेळ मिळाला नाही. मग 1 दिवस गेले, मग काही दिवसांनी, महिन्यांनी वर्ष बदलले आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला आता अनेक वर्ष झाली होती. एवढंच नाही तर त्यांना 8 वर्षांचा नातूही होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा सुमित्राताईंना आपला नवस पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्या खूप आनंदित झाल्या, कारण त्यांनी नवस केला होता तो पूर्ण होणार होता. आज त्याच कारणामुळे त्या अतिशय खुश होत्या. शेवटी काही वर्षानंतर सगळेजण जाण्यासाठी तयार झाले होते आणि आपले सामान घेऊन बाहेर पडले. थोड्याच वेळात गाडी आली आणि सर्वजण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रवाना झाले. संपूर्ण प्रवासात सुमित्राताई आपल्या नवसाबद्दल विचार करत होत्या आणि सतत बालाजीचं नामस्मरण करत होत्या. दीर्घ प्रवास केल्यानंतर सर्वजण पहिल्यांदा हरिद्वारला पोहोचले. तिथे त्यांनी गंगा स्नान केलं, आरती केली आणि शांत वातावरणाचा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिरुपतीला पोहोचले. आता पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता. उंच डोंगराळ रस्त्यावरून चढत जाऊन त्यांना देवाचे दर्शन सुद्धा घ्यायचं होतं. सुमित्राताई हळूहळू डोंगर चढू लागल्या. रमेश आणि माधुरी यांच्या 8 वर्षाचा मुलाला घेऊन त्यांच्या मागोमाग चालू लागले होते. अनेक लहान लहान मंदिरं येत होती. रमेश म्हणाला, आई, आधी या मंदिराचे दर्शन घेऊया. पण सुमित्राताईंनी उत्तर दिले, नको रे दर्शन, आपण परत येतानाही करू शकतो. मला सगळ्यात आधी माझा नवस पूर्ण करायचा आहे, त्यामुळे मला सगळ्यात आधी तिरुपती बालाजीचेच दर्शन घ्यायचे आहे. अखेर त्यांनी खूप प्रयत्नाने उंच डोंगर चढून बालाजीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर ते काही काळ तिथेच बसले. सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला, गप्पा केल्या आणि मजा मस्ती केली. रमेश, माधुरी आणि त्यांच्या मुलाला एवढा आनंदी झालेला पाहून सुमित्राताईचं मन भरून आलं. खरं तर आपल्या मुलाचं सुख पाहून प्रत्येक आईवडील खूप आनंदी होतात. तसंच सुमित्राताईच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होतं. त्या म्हणून प्रार्थना करू लागल्या, बालाजी देव, माझं कुटुंब असंच आनंदी ठेव. कोणाला कसलीही अडचण येऊ देऊ नकोस. सगळ्यांचं भलं होऊ दे. सुखाने नांदू देत माझी मुलं. त्या दिवशी सुमित्राताईचं मन खरंच खूप शांत झालं आणि त्या आनंदाने भारावून गेल्या होत्या, कारण त्यांचा नवस आता पूर्ण झाला होता. तिथेच वरती दर्शन करून सगळ्यांनी थोडंफार खाऊन पिऊन तिथून मार्गस्थ होण्याची तयारी केली. आता खाली उतरून त्यांना अजून काही देवदर्शनामध्ये दर्शनासाठी जायचं होतं. मात्र जेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन खाली आले, तेव्हापासून सुमित्राताईंना खूप थकल्यासारखं वाटत होतं. सुमित्राताई खूप थकल्यासारख्या झाल्या. त्यामुळे त्या आपल्या मुलांना म्हणाल्या, रमेश बाळा,
मला थोडा वेळ इथेच बसू दे, खूप दमल्यासारखं होत आहे. त्यावर रमेश म्हणाला, आई फक्त थोड्या वेळासाठी थांब, आपण हॉटेलवर पोहोचूच, तिथे तू आराम कर. संध्याकाळी आम्ही बाकीचं ठिकाण पाहायला जाऊ. सुमित्राताईंनी होकारार्थी मान हलवली. आपल्या मुलासोबत हॉटेलकडे निघाल्या. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी 3-4 वाजता ते पुन्हा बाहेर फिरण्यासाठी निघाले. मात्र त्याच वेळी माधुरीच्या म्हणजे सुनबाईच्या पायाला ठेच लागली आणि तिच्या पायाला हलकीशी जखम झाली. त्यामुळे त्यांचा संध्याकाळचा फिरायचा बेत रद्द करावा लागला. सगळ्यांनी मिळून ठरवलं, आता आपण उद्या सकाळी बाहेर फिरायला जाऊ, तोपर्यंत आपण सगळेजण इथेच विश्रांती करू. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केली, गप्पा मारल्या, खूप चांगला वेळ घालवला. सर्वजण खूप आनंदी दिसत होते. ते लोक आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले. तेव्हा सुमित्राताईचा नातू जो 8 वर्षांचा होता तो आपल्या आजीबरोबर झोपण्यासाठी हट्ट करू लागला. मात्र रमेशने त्याला नकार दिला आणि म्हणाला, बाळा, आजीला आराम करू दे, तू जर तिच्या जवळ झोपलास तर तिला झोपता येणार नाही. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, अरे रमेश बाळा, त्याला तू ओरडत का आहेस? जर त्याला माझ्याजवळ झोपायचं असेल तर झोपू देत, मी माझ्याजवळ, उलट माझं मन सुद्धा रमेल. त्यांचा मुलगा रमेश म्हणाला, अगं आई, तुझ्याजवळ झोपला तर मला काही अडचण नाही, पण तिकडे माधुरीच्या पायाला जखम झाली आहे, त्यामुळे ती संध्याकाळपासून अस्वस्थ आहे. जर हा तिच्याजवळ गेला तर तिचं मन थोडंसं शांत होईल ना, ती जास्तच काळजीत पडेल. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून सुमित्राताईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या, बरं बाळा, तू बोलत आहेस तर तसंच होईल. मग माझ्या आपल्या नातवाला म्हणाला, बाळा, जा मम्मीजवळ जाऊन झोप, माझ्याजवळ उद्या झोपायला या, ठीक आहे ना? आपल्या आजीने सांगितलं होते. छोटंसं 8 वर्षाचं बाळ आपल्या मम्मीजवळ झोपायला निघून गेलं. सुमित्राताई मात्र आपल्या खोलीत आरामासाठी गेल्या होत्या. रात्री सगळे लोक आरामात झोपले. सकाळ झाली. सुमित्राताई उठून रमेश, माधुरीच्या खोलीकडे गेल्या. परंतु तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की खोलीत कोणीच नव्हतं आणि दरवाजाला बाहेरून लॉक होतं. त्या थोड्या काळजीत पडल्या, पण विचार केला की कदाचित माधुरीच्या पायाला दुखत असल्याने रमेश तिला दवाखान्यात घेऊन गेला असेल. हाच विचार करत त्या तिथेच थांबल्या आणि वाट बघत राहिल्या. 1 तास गेला, 2 तास निघून गेले आणि असेच बघता बघता दुपार झाली, पण रमेश आणि माधुरी अजूनही परत आले नव्हते. सुमित्राताई आता अधिकच चिंतेत पडल्या होत्या. त्या रिसेप्शनवाल्यांकडे गेल्या आणि विचार करू लागल्या, मॅडम, माझ्यासोबत माझा मुलगा रमेश आणि सून माधुरी होती, पण त्यांच्या खोलीला बाहेरून लॉक आहे. ते कुठे गेले आहे का माहीत आहे का? नशिबाने रिसेप्शनवर बसलेली ती मुलगी महाराष्ट्रीयन होती. त्या मुलीचे नाव विचारलं आणि जेव्हा सुमित्राताईंनी आपल्या मुलाचं नाव सांगितलं तेव्हा ती मुलगी म्हणाली, ते तर सकाळीच इथून निघून गेले आहेत. सुमित्राताईने हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या खूप घाबरल्या आणि म्हणाल्या, अरे बाळा, जरा व्यवस्थित तपासून बघ ना, खरंच हा माझा मुलगा आहे आणि जर गेला असेल तर त्याची बायको सुद्धा त्याच्यासोबत होती का? तेव्हा ती मुलगी म्हणाली, जेव्हा सकाळी इथे येत होते तेव्हा मी छोट्या मुलाला घेऊन एक नवरा बायकोला इथून जाताना बघितले होते, पण मी हे म्हणू शकत नाही की हा मुलगा आणि सून तुमचीच असेल. पण ज्या नावाने तुम्ही सांगता आहात त्या नावाने 2 खोल्या बुक केल्या होत्या. एक खोली सकाळी सोडली आणि एक खोली उद्या संध्याकाळपर्यंत बुक आहे. आता मात्र सुमित्राताई खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या. समजत नव्हते की सांगता येत नव्हते त्यांचा मुलगा आणि सून कुठे निघून गेले आणि ते सुद्धा त्यांना एकटीला सोडून. पूर्ण दिवसभर त्या आपल्या मुलाची वाट बघत बसल्या. थोड्या वेळाने मुलं परत येतील, परंतु संध्याकाळ झाली तरी त्यांची मुलं परत आली नाही. आता मात्र रात्रही झाली तरी त्यांची मुलं परत आली नव्हती. त्यांनी आपल्या मुलाला फोन लावायचाही खूप प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबरही लागत नव्हता. त्यांनी आपल्या सुनेचा नंबरही ट्राय केला, परंतु तिचाही फोन कोणीच उचलत नाही. मग आता सुमित्राताई काय करू शकणार होत्या? मुलाचा आणि सुनेचा नंबर त्यांनी डायरीमध्ये लिहिला होता, परंतु अजून कोणाचाच नंबर त्यांच्या जवळ नव्हता, कारण त्यांचा स्वतःचा फोन सुद्धा त्यांच्या मुलाजवळच होता. काल जेव्हा ते तिरुपती बालाजी दर्शन करण्यासाठी वर चढत होत्या तेव्हा त्यांनी त्यांचा मोबाईल आपल्या मुलाजवळ ठेवण्यासाठी दिला होता. त्यांच्याजवळ कोणाचा फोन किंवा कोणाचा नंबरही नव्हता आणि त्यात आज पूर्ण दिवस निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलवाले त्यांना खोली सोडायला सांगणार होते. मग त्यानंतर सुमित्राताई कुठे जाणार होत्या? काय करणार? विचार करत करत त्यांचं डोकं दुखायला लागलं. त्या शांत मनाने तिरुपती बालाजीचं दर्शन प्रार्थनेत लीन होऊन त्यांच्या शांततेची विराधना मागणी करू लागल्या आणि त्यातच त्यांचा डोळा लागला. त्या पूर्ण दिवस रडून रडून तशाच खोलीत झोपून गेल्या. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते आणि आज फक्त संध्याकाळपर्यंतच त्या हॉटेलमध्ये थांबू शकत होत्या. परंतु सुमित्राताई तरी आता काय करू शकत होत्या? कारण त्यांच्या जवळ ना पैसे होते ना कोणती राहण्याची जागा. त्यांनी जाऊन पुन्हा एकदा त्या रिसेप्शनवर बसलेल्या मुलीशी बोलायला सुरुवात केली, जी मुलगी महाराष्ट्रीयन होती. तिला आपले मनातलं सर्व काही सांगितलं. तेव्हा ती मुलगी अडखळत म्हणाली, मावशी, वाईट वाटून घेऊ नका,
परंतु इथे कायमच असं घडतं की इथे कोणी ना कोणी आपल्या आईवडिलांना घेऊन येतं दर्शनासाठी आणि इथेच तिरुपती बालाजीच्या मंदिरात सोडून जातात. अशा भरपूर घटना आहे. तर काही जण मुद्दाम गर्दीत आपल्या आईवडिलांचा हात सोडतात आणि निघून जातात. असंच काहीतरी केलं असेल तुमच्यापासून सुटका मिळवण्यासाठी. मला तर आजकालच्या मुलांचं काही समजतच नाही. जर त्यांच्याच मुलांनी त्यांच्यासोबत तसे केलं तर तेव्हा त्यांना कळेल. परंतु सुमित्रा ताईंनी त्या मुलीचे हे बोलणं ऐकल्यानंतर लगेच म्हणाले, नाही बाळा, ते चुकीचे, ते तू चुकीचं समजत आहेस. माझा मुलगा आणि सुनबाई असे कधीच करणार नाही. त्यांचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझे शस्त्र नाही वागू शकत असे. ते खूप काळजी घेतात. ते तर मला कोणतेही काम करू सुद्धा देत नाहीत. पण अचानक ते लोक कुठे निघून गेले. मला तर त्यांची काळजी वाटत आहे. त्यांच्यासोबत तर काही उलटसुलट झालं नसेल ना, हा विचार करून माझं मन आता हृदय पिळून निघत आहे. तेव्हा ती मुलगी सुमित्राताईंना बघून म्हणाली, असे पण असू शकते मावशी. तिरुपती बालाजी सगळं काही ठीक हरवेल आणि तुमचा मुलगा आणि सून आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला घेऊन येण्यासाठी परत येऊ दे. नाहीतर एवढे बोलून ती मुलगी शांत झाली. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, नाहीतर काय बाळा, मला माहित आहे की मला ह्या हॉटेलमधून बाहेर काढतील. पण मला विश्वास आहे की माझा मुलगा आणि सुनबाई मला संध्याकाळपर्यंत मला घेण्यासाठी नक्की येतील. ते आणि जर नाही चाले तर मला त्यांच्याजवळ पोचण्यासाठी कोणता ना कोणता रस्ता शोधावाच लागेल. कारण मला माहित नाही त्यांना या वेळेला माझी गरज असेल. ते कोणत्या तरी संकटात सापडले असतील. तर मला तर सगळ्यात जास्त काळजी या गोष्टीची आहे की माझी मुलं कोणत्या संकटात तर सापडली नसतील ना. ते रिसेप्शनवर बसलेली मुलगी सगळं काही ऐकत राहिली आणि काहीच म्हणाली नाही. जेव्हा सुमित्राताई आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा रिया आपल्या मैत्रिणीशी हिंदीमध्ये बोलू लागली, बघितलं, हे असंच असतं. एका आईचं काळीच मुलगा आणि सून यांना इथे सोडून गेलं आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक अगदी ठीक असतील. त्यांना काही झालं नसणारे. उलट आपल्या आईला इथे सोडून तिकडे मजा करत असतील, आनंदात असतील. पण बघ, ही बिचारी आई इथे आपल्या मुलांच्या काळजीत सुरत बसली आहे की आपली मुलं सुखरूप असतील की नाही. खरंच आईचं मन असंच इतकं मोठं असतं. आपल्या मुलांवर किती प्रेम करते आई, किती प्रेम आपल्या मुलांवरही. तिरुपती बालाजी संध्याकाळपर्यंत कोणाला कोणता तरी रस्ता दाखव, नाहीतर माझ्यासमोर या मावशीला जर धक्के देऊन बाहेर काढलं तर मला खूप वाईट वाटेल. पण मी तरी काय करू शकते. मित्र स्वतः इथे माझ्या मामा मावशीकडे राहते. जर मी त्यांना या मावशींची मदत करण्यासाठी सांगितली ना तर ते मलाच घराबाहेर काढतील. मग असं असताना मी त्यांची मदत कशी करू शकते. तेव्हा तिची मैत्रीण काही हिंदीमध्ये म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस. तू महाराष्ट्र इथे तुझ्या मामा मामीकडे राहायला आली आहेस. मामा मामीशिवाय तुझं दुसरं कोणी नाही. चल जाऊ दे, एवढा विचार करू नकोस. कोणता ना कोणता रस्ता नक्कीच निघेल. आणि जर आपण त्या मावशीबद्दल विचार करत आहोत तर त्यांची मुलं सुद्धा तिकडे त्यांचा विचार करत असतीलच की. आणि जर त्यांच्या मुलांनी त्यांचा विचार केला नसेल तर तिरुपती बालाजी आहेत की. तू टेन्शन नको घेऊस. ह्या प्रॉब्लेम सोल्युशन नक्कीच निघेल. आणि असे पण होऊ शकते की ह्या मावशीच्या मनातलं खरं होईल आणि संध्याकाळी त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येईल. तेव्हा रिया म्हणेल, असंच घडू दे. आता दुसरा दिवसही असाच निघून गेला आणि सुमित्राताईंनी कालपासून आत्तापर्यंत काहीही खाल्लं किंवा प्यायलं नव्हतं आणि याचमुळे त्यांना खूप अशक्तपणा आला होता. सुमित्राताई पुन्हा रिसेप्शनवरून येऊन रियासोबत बोलल्या. त्यांनी रियाला एक कार्ड दिलं जे कदाचित त्यांच्या कपड्यांच्या बॅगमध्ये चुकून आलं होतं. त्या कार्डमध्ये सुमित्राताईंच्या शेजारच्या घरचा पत्ता लिहिला होता आणि त्या शेजारच्या घरातून आपल्या घरापर्यंत त्या सहज जाऊ शकत होत्या. सुमित्राताई रियाला म्हणाल्या, बाळा, जर तू माझी मदत केली तर उपकार कधीच विसरणार नाही मरेपर्यंत. तुझे उपकार मी लक्षात ठेवून. बाळा, मी एकदा जरी घरी पोहोचले तर माझ्या मुलाचा आणि सुनेचा पत्ता मिळेल की ते लोक संकटात नक्की कुठे आहेत. कोणत्या संकटात तर नाही ना सापडले तर. यावर रिया म्हणाली, मावशी प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे बोलू नका. इथे खूप क्लायंट आले आहेत. तुम्ही प्लीज तुमच्या खोलीत जा. कारण तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी इथे बोलू शकत नाही. सगळे लोक तुम्हाला बघत आहे. तेव्हा रियाने सुमित्राताईंना समजावून त्यांच्या खोलीत पाठवले. जेव्हा सुमित्राताई आपल्या खोलीकडे जायला निघाल्या तेव्हा हसत त्यांना चक्कर आली. त्या बेशुद्ध येऊन खाली पडल्या. ते पाहून तिथे लोकांची गर्दी झाली. रिया त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडल्या आणि आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांची मदत घेऊन त्यांच्यासोबत खोली सोडून आल्या. त्यांच्यासोबत रियाने आपल्या मैत्रिणीला बसायला सांगितले, म्हणजे ती त्यांना त्यांची थोडीशी काळजी घेऊ शकेल. कारण संध्याकाळपर्यंत सुमित्राताई त्या खोलीत राहू शकत होत्या. जेव्हा रिया तिच्या कामामधून फ्री झाली तेव्हा ती सुमित्राताईंच्या खोलीत गेली. तिला पाहता सुमित्राताई जोराजोरात रडू लागल्या आणि तिच्या पायाशी येऊन म्हणू लागल्या, बाळा, मी तुझ्या पाया पडते, मला माझ्या घरी सोड. तेव्हा रियाने त्यांना उठवले आणि म्हणाली, मावशी तुम्ही हे काय करत आहात. तुम्ही माझ्यापेक्षा खूप खूप मोठे आहात. प्लीज माझे पाय असे धरू नका.
तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहात, प्लीज उठा. हे बघा मावशी, असं नाही की मी तुम्हाला मदत करणार नाही, पण माझी थोडीशी मजबुरी आहे. तुम्ही थोडी वाट पहा. असे होऊ शकते की तिरुपती बालाजी तुमचं घराचं ऐकेल, आणि जर असे झाले नाही तर मी माझ्या बॉससोबत बोलेल की अजून काही दिवस मला इथे राहू द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जितकं होईल तितकं मी तुमची मदत करेन. ठीक आहे ना, आता तुम्ही आराम करा आणि जेवून घ्या. काहीतरी सुमित्राताईंना जेवण देऊन रिया तिथून निघून गेली. तसं तर सुमित्राताईंचं मन तिथे लागतच नव्हतं. आपल्या मुलाची आणि सुनेची काळजी त्यांच्या मनामध्ये सतत सतावत होती. त्या विचार करत होत्या की माहीत नाही ते असे कसे कुठे गेले असतील, कोणत्या अवस्थेत असतील. आणि इकडे मुलगा आणि सून आपल्या आईला सोडून आले होते. तेव्हापासून खूप खुश होते, घरात आनंद साजरा करत होते. त्यांनी आपल्या आईपासून सुटका ती मिळवली होती, म्हणून ते खूप खुश होते आणि आनंदात होते. इकडे जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा त्यांचा मुलगा त्यांचा न्यायला आला नाही, सुमित्राताईला न्यायला आला नाही. तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने सुमित्राताईंना खोलीतून बाहेर निघायला सांगितलं. सुमित्राताई त्यांच्यात विनवण्या करत राहिल्या. रिया सुद्धा त्यांच्या आपल्या मॅनेजरसोबत बोलली, परंतु मॅनेजर तयार झाला नाही. उलट मॅनेजरने रियाला हिंदीमध्ये बोलला, तू इतकं का इंटरफेअर करत आहे? तू त्यांच्या रूमचं पेमेंट करणार आहेस का? यावर रिया शांत बसली. त्या म्हणाली, मॅनेजर परत म्हणाला, रिया तू तुझ्या कामामध्ये कामाचं ठेव. अशा जगात कितीतरी लोक असतात, मग मी सगळ्यांची मदत करत फिरू का? मी इथे अनाथ आश्रम खोलला नाहीये, त्यामुळे चुपचाप तुझं तू काम कर आणि ह्या गोष्टीमध्ये पडण्याचा प्रयत्नही करू नकोस. मग मॅनेजर सुमित्राताईंना म्हणाला, हे बघा आजी, ज्या रियाने तुम्हाला एवढी सारी विनंती केली आहे म्हणून आज रात्रीसाठी तुम्हाला इथे ठेवू शकतो, पण उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या राहण्याची सोय करावी लागेल, कारण मी तुम्हाला जास्त दिवस इथे राहू देऊ शकत नाही, नाहीतर माझी सुद्धा नोकरी जाईल. तुम्हाला समजत आहे ना मी काय बोलत आहे ते? एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून गेला. सुमित्राताई देवाला प्रार्थना करत राहिली की कसंही काही करू दे, त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येऊ दे, परंतु आपण जसा विचार करतो तो पूर्ण होईलच असे नाही. पूर्ण रात्र अशीच चालली होती. अजूनपर्यंत त्यांचा मुलगा आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आपल्या कामावर आली होती. तेव्हा तिने पाहिलं की मॅनेजर सुमित्राताईंना धक्के देऊन हॉटेलमधून बाहेर काढत आहे, कारण सुमित्राताई हॉटेलमधून बाहेर पडायला तयार नव्हत्या. त्या पुन्हा मॅनेजरला विनंती करत होत्या, बाळा काही दिवस हॉटेलमध्ये राहू दे, मी बाहेर असं कुठे राहू? परंतु मॅनेजरने त्यांचं काहीच ऐकलं नाही. शेवटी त्यांना धक्के मारत येऊन मॅनेजरने बाहेर काढलं. जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा तिला सहन झालं नाही. एका वयस्कर महिलेसोबत असा व्यवहार पाहून ती आपल्या बॉसवर ओरडली, हॉट नॉनसेन्स सर, मान्य आहे की मी त्यांच्याजवळ पैसे नाहीत, पण तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की कोणासोबत कसं वागावं? ते इतक्या वयस्कर आहेत, तुमच्या आईच्या वयाचे आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत असे वागत आहात. यावर मॅनेजर हिंदीत म्हणाला, तू शुद्धीवर आहेस ना? तुला माहीत आहे का की का तू कोणासोबत बोलत आहेस? मी 2 मिनिटच तुला नोकरीवरून बाहेर काढू शकतो, मग तू त्या मावशीला घेऊन रस्त्यावर भटकत राहा, समजलं? हे सगळं ऐकून रिया म्हणाली, जर मला भटकायला लागले तर भटकेल, पण तुमच्यापेक्षा तरी मी चांगली आहे. चांगलीच आहे ना सर? कमीत कमी माझ्याजवळ पैसे नसले तरी अक्कल तरी आहे की आपल्याच वयस्कर माणसांसोबत कसं वागायचं. हातात तुम्ही तर पैशांच्या धुंदीत येऊन सगळी अक्कल गहाण ठेवली आहे. हॉटेलच्या इतक्या साऱ्या खोल्या रिकाम्या तशाच पडल्या आहेत. जर तुम्ही थोडे दिवस त्यांना एका खोलीत राहू दिलं असतं तर कोणतं वादळ आलं असतं? नाहीत तुमच्या हॉटेलची सुद्धा एक खोली नाही का? आणि स्पेशली तुम्ही त्यांच्यासाठी एक खोली खाली करत आहात. तेव्हा मॅनेजर रागात येऊन ओरडला, रिया तुला शुद्ध आहे का? तू काय वरळत आहेस? कोणासोबत बोलत आहे? 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही तुला या नोकरीवरून बाहेर काढायला. मग फिर रस्त्यावर. जर तुला एवढंच या म्हाताऱ्याचा पुळका येत असेल तर तू तुझ्या घरी का घेऊन जात नाहीस? तेव्हा रिया म्हणाली, जर माझ्या हातात असते तर मी त्यांना केव्हाच घेऊन गेले असते. राहिली गोष्ट नोकरीवर काढण्याची, तर तुम्ही काय विचार करत आहात की तुम्ही मला नोकरीवर दिल्यामुळे माझ्यावर उपकार करत आहात की मला पगार देऊन माझ्यावर उपकार करत आहात? मी ते फुकटचे काम करत नाही आणि फुकटचे पैसे मी घेत नाही. काम करते तेव्हा तुम्ही मला पगार देता. जर तुमच्याकडे वर्कची कमी नाही तर माझ्याकडे सुद्धा नोकऱ्यांची काहीच कमी नाही. ठेवा तुमची नोकरी तुमच्याजवळ. अशा माणसांकडे नोकरी करण्यापेक्षा हे चांगलं आहे की कुठेतरी दुसरी नोकरी करावी, जिथे कमीत कमी तिथल्या मालकांचा तरी विचार इतक्या खालच्या पातळीचा नसतील. मॅनेजर आणि रियाचे बोलणे हे हिंदीत होते. इतके बोलणे ऐकून रिया सुमित्राताईंना आपल्यासोबत घेऊन तिथून निघून गेली. परंतु रियाला स्वतःलाच माहीत नव्हते की आता कोठे जायचे आहे, कारण ती आपल्या मामा मामी सोबत राहत होती शहरात. तिचे आई वडील तर नव्हते, तसे तर तिचे मामा मामी थोडेफार ठीक होते, परंतु
मामी तिला खूप त्रास देत असायची. आता रिया काय करणार होती, कारण सुमित्राताईंनी ती सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना रस्त्यावर सुद्धा सोडू शकत नव्हती. आता रियाने विचार केला, ती एक दिवस सुमित्राताईंना आपल्या घरी ठेवेल आणि त्यानंतर कसेही करून त्यांना त्यांच्या घरी सोडायला जाईल. रियाने आपल्या मामाला फोन लावला आणि सगळं काही सांगितलं. तिच्या मामाने फोन स्पीकरवर ठेवला होता, त्यामुळे तिचं बोलणं सगळं काही मामीने ऐकलं. जसं मामीने रियाचं बोलणं ऐकलं तसं ती रिया रागाने ओरडायला लागली आणि म्हणाली, रिया तू सुद्धा त्या म्हातारीसोबत तिकडेच मरून जा. इकडे येण्याची तुला काहीच गरज नाही. एकतर आम्ही थोडं फुकटचं खायला घालत आहोत, वरतून तू तुझ्यासोबत आणखी ओझं तुझ्यासोबत घेऊन येत आहेस. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी आमच्याजवळ इतका हरामाचा पैसा नाहीये. एवढं बोलून रियाच्या मामीने फोन ठेवून दिला. रिया रागातच खूप दुःखी होत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिला एवढंही दुःख पाहून विचारलं तेव्हा रियाने त्यांना मामीबद्दल सर्व काही सांगितले. तिची मामी तिला खूप त्रास देते. लहानपणी तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून तिचं या जगात कोणीच नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने तिला तिच्या मामीजवळ राहावं लागत होतं. आश्चर्याने आपल्या मैत्रिणींकडून पैसे उधार घेतले आणि सुमित्राताईंना त्यांच्या घरी सोडवायला जाऊ लागली. जेव्हा रिया सुमित्राताईंना घेऊन महाराष्ट्रात त्यांच्या शहरात त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा पाहिलं की तिथे तर लोक त्यांच्या शोक सभेचे आयोजन केले होते आणि आतापर्यंत काही लोक तिथून निघून गेले होते. घरी फक्त मुलगा आणि सून कुटुंबातील काही लोक होते. सोबतच एका घरात नोकर होता. सगळे मिळून घरात फक्त 4-5 जण होते. त्यामुळे निश्चित होऊन मुलगा आणि सून आपापसात बोलत होते. त्यांचा मुलगा म्हणत होता, शेवटी आपली साडेसाती गेली आणि इच्छा असूनही इतक्या दुरून आई पुन्हा इथे येऊ शकणार नाही. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. तेव्हापासून ती म्हातारी आपल्या छाताडावर बसून नाचत होती. आता जेव्हा मेली आहे तेव्हा सुखाने तरी जगू शकू आपण. आणि एवढं बोलून ती सून हसायला लागली. जेव्हा मुलगा म्हणाला, मेली आहे का? जगाच्या नजरेत आपण तिला मारली आहे. एवढे म्हणून दोघे नवरा बायको हसायलाही लागले आणि म्हणाले, जाऊ दे, जे असेल ते झालं. आपल्याला काय फायदा आहे? आपण कोणालाही माहीत आहे की आपली आई तिकडे गंगेत बुडून वाहून गेली आहे. आपण तिला फसवून तिकडे सोडून आलो आहोत. इकडे तर आपण जे सांगतो ते सगळ्यांना खरंच वाटत आहे ना. आणि एकदा का आईचा मृत्यू दाखला बनला तर सगळ्या अडचणीतून जातील. इथे डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी जमीन आपल्या नावावर होईल आणि मग आपण आनंदाने जीवन जगू शकू. प्रत्येक गोष्टीवरती आई रोकठोक करत असायची, ते आता निश्चितपणे होईल. जसं पाहिजे तसं आपण जीवन जगू शकतो, काही काळजी नाही. हे सगळं बोलणं रिया आणि सुमित्राताईंनी ऐकलं होतं आणि हे ऐकून शेवटी सुमित्राताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. शेवटी असं काय झालं, आपला पोटचा मुलगा आपल्या आईबद्दल इतका असा तिरस्कार विचार करू शकतो. आता बिचाऱ्या सुमित्राताई खूप टेन्शनमध्ये आल्या होत्या आणि फक्त रडत होत्या. इकडे रियाला त्यांची मदत करायची होती आणि म्हणूनच ती त्यांना घेऊन त्यांच्या घरी आली होती. तिथे खरंच चुकून ते आपल्या मुलापासून आणि सुनेपासून चुकल्या होत्या आणि त्यामुळे ती त्यांना आपल्या मुलाला भेटण्यासाठी घेऊन आली होती. परंतु झालं तसं रियाने विचार केला होता. दोघे मुलगा आणि सुनेने मुद्दाम आपल्या आईवडिलांना मरण्यासाठी दुसऱ्या राज्यात सोडले होते आणि जेव्हा आता सत्य समोर आले तेव्हा रियाने त्यांना समजवले की मावशी, तुम्ही काळजी करू नका. पण आता मला समजत नाही की आता मी तुम्हाला कुठे सोडू. इथे मलाच माझ्या राहण्याचे ठिकाण माहीत नाही. मग अशातच तुम्हाला घेऊन कुठे जाऊ? तेव्हा सुमित्राताई बसून रडत होत्या. तेव्हा रिया त्यांना समजावत म्हणाली, मला माफ करा मावशी. एक तर तुम्ही पहिल्या इतक्या टेन्शनमध्ये आहात आणि मी तुम्हाला अजून टेन्शन दिलं आहे. कृपया मला माफ करा. काही हरकत नाही मावशी, जे होईल ते पाहूया. तुम्हाला मी चांगलं जेवण देऊ शकते, नाहीतर तरी 2 वेळेचं जेवण तरी मी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी आई नाही, पण तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुम्ही चला माझ्यासोबत. मी कसंही करून माझ्या मामीसोबत बोलते. तुम्ही माझ्यासोबतच राहा. रिया पुन्हा एकदा आपल्या मामीसोबत बोलली तेव्हा तिच्या मामाने साफ नकार दिला. तिला म्हणाला, हे बघ रिया, तुझ्या मामीने तर तुला पुन्हा एकदा या घरात येण्यासाठी नकार दिला आहे. जर तुला इतकं त्या म्हातारीचं भलं करायचं आहे तर स्वतः कर. या घरात येण्याची काहीच गरज नाही. आता रिया काय करू शकत होती, तरी तिने सुमित्राताईंच्या हातात हात सोडला नाही आणि म्हणाली, मावशी तुम्ही चला माझ्यासोबत. सध्या माझ्याकडे थोडे काही पैसे आहेत. काही दिवस आपण ॲडजस्ट करू आणि मग मला कुठे ना कुठे चांगली नोकरी मिळेलच. कुठे ना कुठे नोकरी लागली की इतकं बोलून ती सुमित्राताईंसोबत त्या शहरातील स्वस्त लॉजमध्ये थांबली. पूर्ण दिवस सुमित्राताई आपल्या मुलाबद्दल विचार करत होत्या. परंतु रात्र होताच त्यांच्या डोक्यात एक इतका विचार आला की जर त्यांचा मुलगा इतका नीच पातळीला जाऊ शकतो तर मग
मग का नाही आपण त्याला धडा शिकवू शकत? आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवावाच लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात आपण मुलगा आणि सून आपल्या आई बाबांसोबत वडिलांसोबत असेच करतील. सुमित्राताईंनी विचार केला, डेथ सर्टिफिकेट बनवण्याआधी आपली जमीन प्रॉपर्टी काहीतरी करायला हवं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राताई रियाला घेऊन वकिलांकडे पोहोचल्या आणि वकिलांसोबत बोलल्या आणि म्हणाल्या, पोलिसांना घेऊन आपल्याच घरी पोहोचल्या. आपल्या आईला पोलिसांसोबत पाहून रमेश आणि माधुरी दोघांचाही श्वास घशातच अडकला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना तोंडातूनच काही आवाज निघाला नाही. पोलिसांनी सगळ्यात मोठी गोष्ट सुमित्राताईंनी पहिल्यांदा सांगितली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला अटक केली आणि घेऊनही गेले. पोलिसांना त्यांना जास्तीत जास्त दिवस आत ठेवता आले नाही, परंतु सुमित्राताईंनी जे सांगितलं त्याच्या आधारावर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढले आणि पुन्हा कधी रमेश आणि माधुरी सुमित्राताईंच्या आसपास भटकायला सुद्धा आले नाही. आणि आता मात्र सुमित्राताई रियाला आपल्या सोबत घेऊन राहू लागल्या. रियाने छोटी मोठी नोकरी शोधली आणि सुमित्राताई ज्यांचे आपले स्वतःचे घर होते ते तिथेच रियासोबत आनंदाने राहू लागल्या. एका अनाथ मुलीला आपल्या आईवडिलांचं प्रेम मिळालं आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी. हे काम करून त्यांचा सक्का मुलगा आणि सून करू शकले नाही, ते काम रियाने करून दाखवलं. सुमित्राताईंची काळजी घेतली आणि अडचणीच्या काळात रियाने त्यांची साथ दिली. आणि मग असे असताना त्या मुलीची साथ सुमित्राताई कशी काय सोडू शकतात? त्यामुळे त्यांनी रियाला आपल्या पुढच्या मुलीसारखं आपले वाढवले आणि दोघी आनंदाने राहू लागल्या. त्या घरात राहू लागल्या. आता काही काळानंतर एक अनाथ मुलगा पाहून जो व्यवहाराने खूप चांगला होता, स्वभावानेही चांगला होता, त्याच्यासोबत सुमित्राताईने रियाचं लग्न लावून दिलं. आता ते सगळे लोक एका कुटुंबासारखे राहत होते. जे प्रेम रमेश आणि माधुरी देऊ शकले नाही ते प्रेम अनोळखी मुलगी आणि जावयातून त्यांना मिळत होता. आणि आता काय, त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती. पूर्णपणे निश्चिंत होऊन ते आपल्याला सुखी जीवन जगत होते, आनंदाने राहत होते आणि पाहत होते. तर मित्र आणि मैत्रिणींना सुमित्राताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जो धडा शिकवला तो योग्य होता की अयोग्य? रिया आणि सुमित्राताईंची मदत केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.